जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 14वा अखंड ध्यानाम समास 5वा हरिकथा लक्षण नाम। श्रीराम समर्थ। मागा हरिकथेचे अलक्षण श्रोतीय केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोन आता। श्री समर्थ म्हणतात की मागे हरिकथेचे लक्षण काय असा प्रश्न श्रोत्यांनी केला होता, तरी जाणत्यांनी सावध होऊन त्या हरिकथा कैसी करावी, रंगेय कैसी भरावी, जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची। हरिकथा कशा प्रकारे करावी, तिच्यात रंग कसा भरावा की ज्यायोगे रघुनाथाच्या कृपेस पात्र होता येते, ते आता ऐका। सोन्या आणि परिमळे युक्षदंडा लागती फळ्य, गौल्य माधुर्य रसाळ्य, तरी ते अपूर्वता। सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड मधुर रसाळ फळे लागली तर जी अपूर्वता ठरेल। तैसा हरदास आणि विरक्त, घ्याता आणि प्रेमळ भक्त, वित्पन आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता। त्याप्रमाणे हरदास असून विरक्त, ज्ञानी असून प्रेमळ भक्त आणि व्युत्पन्न असून जर ती व्यक्ती वादरहित असेल तर तीही अपूर्वताच होय। रागज्ञानी ताळज्ञानी, सकळकळा ब्रह्मज्ञानी, निराभिमानय वर्ते जनी, तरी हेही अपूर्वता। रागाचे तालाचे उत्तम ज्ञान असणारा, सर्व कलांचे उत्तम ज्ञान असून जो ब्रह्मज्ञानी असूनही लोकांच्यात अत्यंत निरभिमानाने वागतो, तो कीर्तनकार अपूर्वच म्हणावा। मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी, चतुरांग जाण्या मानसीय, अंतर्निष्ठ, ज्याच्या मनात जराही मत्सर नाही, जो सज्जनांना अत्यंत प्रिय आहे, जो चतुरस्र असून अंतर्यामी ब्रह्मनिष्ठ आहे, असा कीर्तनकार उत्तम होय। जयंत्यादिकेय नाना पर्वय, तीर्थय क्षेत्रेय जे अपूर्वय, जेथे वसिजे देवाधिदेवय, सामर्थ्य रूपेय। जयंती पुण्यतिथी इत्यादी पर्वकाळांत तसेच अपूर्व अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सामर्थ्यरूपाने देवाधिदेवाचे अस्तित्व असते। तया तीर्थातेय जे न मानिती, शब्दज्ञानेय मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती, जोडेल कैंचा। जे अशा तीर्थांना मानित नाहीत, शब्दज्ञानाने मिथ्या म्हणतात, अशा पामरांना भगवंतांची प्राप्ती कशी होईल। निर्गुण नेलेय संदेहान्य, सगुण नेलेय ब्रह्मज्ञान्य, दोहीकडे अभिमान्य, बोस केलेय। निर्गुणाचे अनुभवजन्यनी संदेह ज्ञान नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानामुळे सगुणावर श्रद्धा नाही, याप्रमाणे अभिमानामुळे ना निर्गुणाची प्राप्ती ना सगुणाची प्राप्ती, अशी स्थिती होऊन दोन्ही दृष्ट्या ते वाया जातात। पुढे असता सगुणमूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदिती, तेची पढत मूर्ख। जे कीर्तनकार सगुण मूर्ती पुढे असताना कथेत निर्गुणाचे प्रतिपादन करून सगुणाचे खंडन करतात, ते पढत मूर्ख जाणावेत। ऐसी न कीजय हरिकथा, अंतर पडे उभय पंथा, परस लक्षण्या आता हरिकथेची। म्हणून अशा प्रकारे हरिकथा करू नये, कारण सगुण निर्गुण यांपैकी कुठलेच त्यायोगे साध्य होत नाही। आता उत्तम हरिकथेची लक्षणे श्रोत्यांनी ऐकावीत। सगुणमूर्ती पुढे भाव्य, करुणाकीर्तन कराव्य, नानाध्यानय वर्णाव्य, प्रतापकीर्तितेय। सगुण मूर्ती पुढे भक्तिभावाने करुणरसप्रधान भावपूर्ण कीर्तन कराव्य। कीर्तनात भगवंताच्या विविध रूपांच्या ध्यानाचे, त्याच्या प्रतापाचे, कीर्तीचे वर्णन करावे। ऐसे गाता स्वभाव्य, रसाळ कथा ओढवे, सर्वांतर्य हेलावे, प्रेमसुख। अशा प्रकारे भगवंताचे गुणवर्णन केल्याने स्वाभाविकच कथेत अधिकाधिक रस उत्पन्न होऊन सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणात भगवंतांसंबंधी प्रेमसुख उचंबळून येते। कथा रचायाची खूण, सगुणीय नानावेय निर्गुण, न बोलावे दोष गुण, पुढिलांचे कदा। उत्तम कथा करावयाची असेल तर सगुणांच्या कथेत मध्येच निर्गुणाचे प्रतिपादन करू नये। तसेच पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या गुणदोषांचे वर्णन करू नये। देवाचे वर्णावय वैभाव, नाना प्रकारे महत्व, सगुणीय ठेवून या भाव हरिकथा करावी। सगुणाच्या ठिकाणी भाव ठेवून देवाच्या वैभवाचे व महात्म्याचे नाना प्रकारे वर्णन हरिकथेत करावे। लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी कीर्तनाची, आवडी धरावी। लोकांची लाज भीड न धरता आणि द्रव्याची अपेक्षा न करता कीर्तनाची नित्य नवी आवड धरावी। नित्य नवीन आख्याने रंगवावीत। नम्र होऊन राजांगण्य, निशंक जावेय लोटांगणी, करताळिका नृत्यवाण्य, नामघोषय गर्जावेय। नम्रतेने देवळातील सभामंडपात शंकपणे देवापुढे लोटांगण घालावे। हातांनी टाळी वाजवत आणि मुखाने नामघोष करीत नाचावे। एकांची कीर्ती एकापुढे, वर्णिता साहित्य न पडे, म्हणून या निवाडे। जेथील तेथे ज्या देवापुढे कीर्तन करायचे असेल, त्याच देवाचे चरित्र कीर्ती यांचे वर्णन कीर्तनात करावे। तेथे दुसऱ्या देवाची कीर्ती गाऊ नये। जे जेथे योग्य असेल त्याचीच निवड करावी। मूर्ती नसता सगुण, श्रवणीय बैसले साधुजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे।
समजा जर कीर्तन करताना समोर सगुण मूर्ती नसेल आणि श्रवणास अधिकारी श्रोते असे साधुसज्जन बसलेले असतील तर अद्वैताचे निरूपण अवश्य करावे. नाह्य मूर्ती नाह्य सज्जन श्रवणीय बैसले भाविक जन तरी करावे कीर्तन. प्रस्ताविक वैराग्य. समोर सगुण मूर्ती नसेल, अधिकारी साधुसज्जन श्रोते नसतील आणि सर्वसाधारण भाविक लोक श्रवणासाठी बसलेले असतील तर परमार्थाची प्रस्तावनाच जणू असे जे वैराग्य त्याचे महत्त्व कीर्तनात वर्णन करावे. शृंगारिक नवरसिक. यामध्ये सांडावे एक. स्त्रियादिकांचे कौतुक वर्णुव नये किय. समजा कीर्तनात नवरसांचे वर्णन करावे लागले तरी त्यातील शृंगार रसाच्या वर्णनात स्त्रियांच्या सौंदर्याचे, हावभावांचे कौतुकाने वर्णन करू नये. लावण्य स्त्रियांच्या वर्णिता. विकार बाधिजे तत्वता धारिष्टापासून श्रोता चळे तत्काळ. स्त्रियांच्या लावण्याचे वर्णन केल्याने श्रोत्यांच्या मनात कामविकार निर्माण होतो, त्यामुळे तत्काळ ते आपल्या धैर्यापासून चळतात. म्हणून ते तजाव्य. जे बाधक साधका स्वभाव्य घेता अंतर्य ठसाव्य. ध्यान स्त्रियांचे म्हणून ते गाळावे ज्यायोगे स्त्रियांचे ध्यान श्रोत्यांच्या मनी ठसेल असे, साधकांना जे अत्यंत बाधक आहे असे वर्णन कीर्तनकाराने करू नये. लावण्य स्त्रियांचे ध्यान. कामाकार जाले मन कैच्या आठवेल ध्यान ईश्वराचे. स्त्रियांच्या लावण्याचे ध्यान लागून जर श्रोता वक्ता याचे मनात कामविकार उत्पन्न झाला तर त्यांना ईश्वराचे ध्यान करणे कसे शक्य होईल. स्त्री वर्णिता सुखावला लावण्याचे भर्य भरला तो स्वय जाणावा चेवला ईश्वरापासूनी. जो कीर्तनकार स्त्रियांचे वर्णन करताना सुखावतो, त्यांच्या लावण्याच्या भरीस पडतो, तो स्वतः ही ईश्वरापासून दुरावला आहे असे जाणावे. हरिकथेसी भावबळय गेला रंग तो तुंबळे निमिष्य एक जरी आकळे ध्यानी परमात्मा. हरिकथा करीत असता वक्ता जर एक क्षणभर जरी परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाला तरी हरिकथेच्या पूर्वी ओसरलेला रंग भावभक्तीच्या बळाने उचंबळून येतो. ध्यानी गुंतले मन कैच्या आठवेल जन निशंक निर्लज कीर्तन करिता रंग माझे. परमात्म्याच्या ध्यानात मन गुंग झाल्याने समोर लोक बसलेले आहेत हे स्मरण सुद्धा त्याला राहत नाही आणि प्रेमामुळे तो निशंक निर्लज होऊन कीर्तन करू लागला की रंग भरतो. रागज्ञान ताळज्ञान स्वरज्ञानेंसिय व्युत्पन्न अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे. एखाद्या कीर्तनकाराला उत्तम रागज्ञान असते, तालज्ञान असते, स्वरज्ञान असते, तो विद्वानही असतो आणि अन्वय अर्थ यांचा समन्वय करून तो उत्तम कीर्तन करतो. 56 भाषा नाना कळा कंठमाधुर्य कोकिळा परी तो भक्तमार्ग वेगळा भक्त जाणती. जगात अनेक भाषा आहेत. एखाद्या कीर्तनकाराला अनेक भाषा येत असतात, त्याच्या अंगी नाना कळा असतात. कोकिळेसारखे कंठमाधुर्यही त्याच्याजवळ असते, पण भक्तमार्ग हा यापेक्षा वेगळाच आहे. जे भक्त असतात तेच त्यास जाणू शकतात. भक्तांच देवाचे ध्यान देवा वांचून नेणे अन्न कळावंतांचे जे मन ते कळाकार जाले. भक्ताला फक्त देवाचेच ध्यान असते. देवा वाचून अन्य तो काहीही जाणत नाही अथवा देवाशिवाय इतर काही म्हणजे अन्नही त्याला आठवत नाही. जो कलाकार असतो त्याचे मन कलाकार होते. श्रीहरिवीण जे कळा तेची जाणावी अवकळा देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला. भगवंता वाचून जी कळा ती कळा नसून अवकळा असते. एखादा कलाकार कलेमुळे देवाला विसरून वेगळा पडतो हे प्रत्यक्ष दिसून येते. सर्पिय वेढिलेय चंदनासी निधानाआड विवसी नाना कळा देवासी आड तैस्या. चंदनाला सर्पाने वेढावे किंवा पुरलेल्या द्रव्याच्या लाभाच्या आड पिशाच अथवा हडळ येते, तशा देवाच्या प्राप्तीच्या आड कधी कधी अनेक कला येतात. सांडून देव सर्वज्ञ नादामध्ये व्हावे माग्न ते अप्रत्यक्ष वेग आडव्या आलेय. सर्वज्ञ देवाला सोडून नादामध्ये जर मन माग्न झाले तर ते भगवत प्राप्तीच्या आड आलेले प्रत्यक्ष विघ्नच समजावे. एक मन गुंतले अस्वर्य कोण्य चिंतावा श्रीहरी बळेंची धरुनिया चोर्य शुश्रूषा घेतली. माणसाला मन तर एकच आहे, ते जर स्वरातच गुंतून पडले तर श्रीहरींचे ध्यान कोणी करावे. एखाद्या चोराने एखाद्या माणसाला बळेच धरून न्यावे आणि त्याच्याकडून सेवा करून घ्यावी, तसेच ते घडते. करिता देवाचे दर्शन आडव्या आलेया रागज्ञान तेण्या धरुनिया मन स्वरामागे नेलेय. कीर्तनकार देवदर्शन घडावे म्हणून कीर्तन करू लागतो, पण त्याचे रागज्ञान त्यात विघ्नाप्रमाणे आडवे येते. ते रागज्ञान त्याच्या मनाला पकडून धरून स्वरामागे घेऊन जाते. भेटुअ जाता राजद्वार्य बळेंची धरल बेगारी कळावंता तैसी परी कळेनेय केली. राजाला भेटावे म्हणून राजद्वारी जाणाऱ्या माणसाला राजाच्या सेवकांनी पकडून वेठबिगारीला लावावे, त्याप्रमाणे कलेच्या योगाने कलावंताची स्थिती होते. मन ठेवून ईश्वर्य जो कोणी हरिकथा करी तोची ये संसार्य धन्य जाणा.
जो कोणी ईश्वराच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करतो तो या जगात धन्य जाणावा. जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. ज्याला हरिकथेची आवड असून हरिकथेत नित्य नवी गोडी वाटते, त्याने सर्वोत्तमास आपलेसे केले आहे असे जाणावे. हरिकथा मांडली जेथे, सर्व सांडून धावे तेथे, आलस्या निद्रा दवडून स्वार्थ्य. हरिकथेसी सादर, जेथे कुठे हरिकथा होत असेल तेथे आळस, निद्रा आणि स्वार्थ इत्यादी सोडून जो धाव घेतो आणि अत्यंत आदराने कथा ऐकतो. हरिभक्तांची एक घर्य, नीच कृत्य अंगीकारी, साहेबूत सर्वांपर्य, साक्षपेय होये. तसेच हरिभक्ताच्या घरी कोणतेही हलके काम देखील मनापासून करतो आणि सर्व प्रकारे जाणीवपूर्वक त्यास सहाय्यभूत होतो. या नावाचा हरदास, जयासी नामीय विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला आणि ज्याचा नामावर दृढ विश्वास असतो त्याला हरदास असे म्हणतात. श्रीसमर्थ असे म्हणतात की येथे हा समास पूर्ण झाला. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निरूपण समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.